मी खरंच सांगते, ही आळूवडी एकदा खाल ना तुम्ही तर अगदी वारंवार करून खाणार, हे मी खात्रीने सांगते. करायला तर अतिशय सोपी आहे. दोन्ही पद्धती मी दाखवलेल्या आहेत. याची डिटेल रेसिपी चॅनलवर पहा. आळूची पानं ही स्वच्छ धुवून घेतली आणि या पद्धतीने बारीक अशी एकत्र गुंडाळून कटिंग केलेली आहे. त्यामध्येच बेसन पीठ, तांदळाचं पीठ, ओवा, हळद, हिंग, लाल तिखट, चवीनुसार मीठ, पांढरे तीळ घालून या पद्धतीने मिक्स करून घेतले आहे. आणि पाणी थोडं थोडं करून घाला बरं का, नाही तर पातळ झालं तर म्हणाल की सांगितलं नव्हतं. आता हे मिश्रण चाळणीमध्ये आपल्याला या पद्धतीने थापून घ्यायचे आहे आणि शक्यतो पातळच थापायचे, म्हणजे वडी ही कुरकुरीत होते तळल्यानंतर. वर तीच कढई ठेवलेली आहे, तांब्याभर पाणी घातलेलं आहे. ही चाळण आता आपल्याला त्यावरती ठेवायची आहे आणि एक 7 ते 8 मिनिट ही वडी आहे वाफवून घ्यायची आहे. आणि मस्त थंड झाली की वड्या पाडून या पद्धतीने तळून घ्यायच्या आणि गरमागरम आहेत त्या सर्व करायच्या.